नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूज वर. राज्यातील 227 नगर परिषदांसाठी आज मतदान. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. बोगस मतदारांनी बीडमध्ये येताना काळजी घ्या, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा इशारा. महाराष्ट्रात निवडणुकीत झालेला भ्रष्टाचार अधिवेशनात पुराव्यानिशी उघड करणार खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती. राज्यात होणाऱ्या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकांचे निकाल पुढे ढकलले. 3 डिसेंबर रोजी 21 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी. जागा मोजक्या आणि इच्छुक अनेक होते, खासदार उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया. प्रचारासाठी जाता की रसद पुरवण्यासाठी जाता, मालवणमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार सचिन अहिर यांचा सवाल. पैशांचा वापर करून मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न, खासदार प्रतिभा धानोरकर यांचा गंभीर आरोप. भोरमध्ये मतदानावेळी ईव्हीएमची हळद कुंकू लावून पूजा, औक्षण करत केली ईव्हीएमची आरती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार केदार देशपांडे यांच्या पत्नीकडून ईव्हीएमची पूजा. सनातन राष्ट्राचं उत्थान म्हणजे हिंदू राष्ट्राचं उत्थान. अयोध्येत श्रीराम मंदिर झालं, आता राष्ट्र मंदिराची उभारणी करू. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. पुणे जिल्ह्यात फक्त एमआयडीसी उभारावी लागते, उद्योग आपोआप उभे राहतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. पुणे विमानतळ देशात टॉप 20 मध्ये, आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत 19व्या क्रमांकावर. पुणे जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळतील, मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.